नमस्कार बंधू आणि भगिनींनो. तर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जसं बोललो होतो की आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून हेल्थ रिलेटेड आपल्या शरीराबद्दल खूप काही बोलणार आहोत. आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची, कशा प्रकारे आपण खूप साऱ्या आजारांपासून किंवा हेल्थ रिलेटेड इश्यूजपासून आपण स्वतःला वाचवू शकतो, ह्या टॉपिकवर आपण सुरुवात करूया. तर पहिला जो आजचा टॉपिक आहे आपला जो आहे सोशल मीडिया. सोशल मीडिया जसा की व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे कसे आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये केमिकल असतात जे ॲक्टिवेट होते आणि त्याच्यानुसार मग आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो आणि त्यानुसार आपण वागत राहतो. तर सकाळी जसे तुम्ही किंवा रात्री झोपताना कसे विचार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या मेंदूमध्ये भरवतात किंवा टाकताय असं बोलूया. म्हणजे की जसं तुम्ही रात्री झोपताय तर तुम्ही झोपताना काय करता की बेसिकली तुम्ही व्हॉट्सअपचे स्टेटस बघता किंवा फोटोज बघतात किंवा इंस्टाग्रामवर जाता, रील्स बघतात. तर ते बघण्याच्याऐवजी तुम्ही असं काहीतरी चांगल्या गोष्टी बघा. जसं की एखादा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता किंवा एका मेडिटेशन करू शकता 1-2 मिनटाचं, 2 मिनटाचं, किंवा काही नाही केलं तरी चालेल. पण व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामपासून तुम्ही लांबच राहिलेलं बरं. कारण की काय होतं माहिती आहे का, बेसिकली की आपण जसं एक्झाम्पल सांगतो की जसं की एखाद्याचं स्टेटस बघितलं की आपला मैत्रीण ते कुठेतरी आज फिरायला गेले. आज संडे होता, त्यावेळी आपण घरात होतो आणि आपला मित्र फिरायला गेला आहे. तो छानपैकी रिसॉर्टला त्याच्या बायकोसोबत, त्याच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतो आणि आपण घरात आहे. मग त्यामुळे काय होतं की थोडंसं आपल्या माइंडमध्ये, आपल्या मनामध्ये विचार येतात की अरे यार, हे लोक एन्जॉय करत आहेत आणि आपण काय करतो आहे. मग त्यानुसार आपल्या मनात थोडे विचार चालू होतात की अरे आपण पण अशी मजा केली पाहिजे, आपण का नाही करत आहे. किंवा आपल्या मनामध्ये थोडा जलसीपणा निर्माण होतो, थोडे जलसी भावना निर्माण होते, जिलसपणा. आणि ज्यामुळे काय होतं की मग आपला माइंड तसं रिॲक्ट करायला लागतं. मग काय होतं की आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांसोबत किंवा आपल्या भावासोबत किंवा नवऱ्यासोबत मग त्या गोष्टींवर चर्चा करतो की आपण का नाही फिरायला जात किंवा आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे. पण मग प्रत्येकासाठी ती गोष्ट सूट होईलच नाही होईल असं नाही ना. म्हणजे प्रत्येकजण दर शनिवार फिरायला जातात किंवा काय लोक रोजच फिरतात किंवा काय लोकांना फिरायला आवडतच नाही. तर हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार अवलंबून असतं. पण काय होतं की एका स्टेटस चेक केल्यामुळे किंवा अशा अनेक फार स्टेटस तुम्ही बघत असतात आणि त्यामध्ये तुम्हाला असंच काही ना काहीतरी दिसत असतं की याने आज चांगले कपडे घातले आहेत, मग आपण तसे कपडे का नाही घेतले, किंवा ह्याच्याकडे आज चांगला आयफोन आहे, किंवा त्याने एक नवीन मोबाईल घेतला आहे, त्याच्या बायकोने त्याच्या नवऱ्यासाठी किंवा नवऱ्याने बायकोसाठी, किंवा काही पण असून दे, भाऊ बहीण किंवा आई वडील एखाद्याने गाडी घेतली, किंवा मग असे काही स्टेटस असे दिसत असतात. किंवा बड्डे सेलिब्रेशन, पार्टी, रिसॉर्टमध्ये जाणं, अशा खूप साऱ्या गोष्टी आजकाल लोक फॅशन झाले की काळाच्या मोहामध्ये लोक ना ते समजत नाही आहे की ते एक्झॅक्टली काय करत आहेत. पण मग त्यामुळे काय होतं की विनाकारण असे स्टेटस बघितल्यामुळे आपल्या मनामध्ये आपल्या तसे विचार निर्माण होतात आणि मग त्यामुळे आपल्यामध्ये ते विचार निर्माण झाल्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये एक निगेटिव्ह, एक वाईट विचार चालू होतात की, आणि मग त्यामुळे आपल्या शरीराला थोडा नर्वसनेस फिलिंग होतं, चिडचिडपणा वाढतो आणि त्या गोष्टीचा फरक आपल्या नात्यासंबंधांमध्ये होतो. मग आपण थोडेफार तिरसटपणाने बोलतो घरच्यांसोबत, किंवा मग काही प्रमाणात असे गोष्टी पण बघण्यात आल्यात की ज्याच्यामुळे मग भांडणं होतात. मग असंच हेच रोज रिपीट होत राहतं. आणि मग त्यामुळे काय होतं की सकाळची सुरुवात पण आपण व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम, मग आपले स्टेटस कोणी बघितलं का, किंवा आपण दुसऱ्यांचे स्टेटस बघतो आणि ह्याच्याने सुरुवात होते. आणि मग त्यामुळे सगळे निगेटिव्ह फिलिंग्स मनामध्ये जागृत होतात. दिवसाची सुरुवात मग ते आपल्या मनावर एकदम चांगल्या प्रकारे बिंबवलं जातं आणि मग त्यानुसारच आपण दिवसाची सुरुवात करतो. मग जास्त करून ह्याचा प्रभाव निगेटिव्हरित्याच, म्हणजे वाईट प्रकारेच पडतो. त्यामुळे मग काय होतं की विनाकारण आपल्याला त्या मानसिकरित्या आणि शारीरिकदृष्ट्या त्याचा त्रास होतो. म्हणून एक विनंती आहे सगळ्यांना, किंवा हे मी स्वतः असं अनुभवलेलं आहे म्हणून मी सांगतो, कारण की सेम सिच्युएशनमधून मी गेलेलो आहे. आणि कशाप्रकारे इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब, फेसबुक हे आपल्या लाईफवर परिणाम करतात ह्याचा मी खूप वाईट प्रकारे अनुभव घेतलेला आहे. आणि मग त्यामधून मी बाहेर निघण्यासाठी मी कम्प्लिटली, म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघालो. हां ठीक आहे, फेसबुक, व्हॉट्सअप बघितलं पाहिजे, असं नाही की नाही बघितलं पाहिजे, काळाची गरज आहे, पण त्याचा फायदा चांगल्या गोष्टीसाठी करा. आजकाल त्याचा खूप प्रकारे दुरुपयोग केला जातो आहे. दिवसभर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम स्टेटस, यूट्यूबचे व्हिडिओ, म्हणजे
खूप खूप प्रकारे वाईट प्रकारे याचा यूज केला जातो आहे. तर एक टाईम ठरवा, स्पेसिफिक टाईम ठरवा, जेणेकरून दिवसाच्या मध्ये किंवा जेवल्यानंतर वगैरे थोडा रिफ्रेशमेंट म्हणून 10 मिनटं 15 मिनटं त्या टायमात तुम्ही ते बघू शकता. पण हां, नक्कीच एक विनंती आहे की सकाळी नका बघू आणि रात्री झोपतानासुद्धा नका बघू, कारण की त्याचा खूप वाईट परिणाम तुमच्या दिवसाच्या सुरुवातीवर आणि दिवसाच्या शेवटावर होऊ शकतो. आणि हे करून बघा, म्हणजे 10 ते 15 मिनटं दिवसातून द्या व्हॉट्सअपने. एवढं काही म्हणजे असं काही तुम्ही जर व्हॉट्सअप नाही बघितलं किंवा यूट्यूब नाही बघितलं तर तुम्हाला कोण पगार देणं थांबवणार नाही आहे किंवा तुमचा बिझनेस त्याच्यामुळे बंद नाही पडणार आहे. तर त्याचा वापर काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी करा, किंवा जेणेकरून म्हणजे तुम्हाला काही स्वतःचा बिझनेस आहे एक्झाम्पल, तर त्याचं काहीतरी स्टेटस वगैरे ठेवायचं तर ते ठेवा, किंवा काही मोटिवेशनल कोट्स आहे तुम्हाला आवडतात ते ठेवा, त्याच्यासाठी वापर करा. बाकी सोडून द्या. तुम्हाला तुमच्या जीवनात खूप फरक जाणवेल. एक लहान मुलगा कसा त्याचं आयुष्य जगतो, त्याच्या जीवनात काहीच नसतं, मोबाईल नसतो, टी व्ही नसतो, काही नसतो, फक्त खेळतो, एन्जॉय करतो, हसतो. त्याला जे पाहिजे की थोडं तो हसलं किंवा रडलं की त्याला भेटून जातं. तसंच आहे आपल्या आयुष्यात पण. तुम्ही पण प्रयत्न करून बघा ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघा आणि मग हळूहळू बघा तुम्हाला किती शांत वाटतं, किती रिलॅक्स वाटतं आणि तुमच्या जीवनात काय फरक पडतो ना ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. चला भेटूया. असाच पुढचा व्हिडिओ घेऊन येईल परत मी. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, करून बघा, कारण की ह्याचाच शरीरावर जास्त परिणाम होतो, बाकी काही नाही आहे. अजून खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या मी सांगेलच हळूहळू. तर धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. खूप खूप आभारी आहे.